तलवार जी आहे ती तलवार शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना दिली होती. एकदम एअर कुलिंग कंडिशन मध्ये फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यात महागडी हवा आपल्याला भेटते या डोंगरावरती. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा ब्लॉग आपला मॉर्निंग रोडचा आहे. बायकोला सकाळ सकाळी उठवले कारण चिडायला लागली. रात्री का नाही हे केलं होतं, काय दत्त बिर्याणी खाल्ली होती त्यामुळे काय झोप लागली ना जास्त, फक्त भात खाल्ला होता. पण आता मॉर्निंग रोडचा म्हणजे चालू लॉग बॉल आपला नाही का, वॉकिंग असेल काय असेल काय तर थोडं दूध पितो आणि निघायचंय. तसं तर मी 4 वाजताच उठलोय म्हणा, पण झोप काय लागत नव्हती लवकर. आता 5:15 वाजत आले. आता निघून इथून बंटारोडवरती जायचंय. तिथून आल्यानंतर कामाची तयारी वगैरे काय काय ते करायचं असतं ते तुम्हाला नक्की समजेल ब्लॉगमध्ये. तर बघूयात आता आपण दूध पिऊया, आवरून तर झाले. नंतर आता आपण जाणार आहे भंडारा डोंगरचा. तुम्हाला छान लुक दाखवतो, खूप छान असतं. ट्रेकिंगला वगैरे भरपूर लोक येतात, तुम्हाला आज नक्की ते दाखवून देतो. तर हे बघा मित्रांनो, दूध आहे सकाळी सकाळ थोडं दूध प्यायचं आणि आपल्याला ट्रेकिंगला निघायचं. पहाटे 5 वाजता आनंदच वेगळा असतो नाही का. रोज करण्याचा प्रयत्न करू पण काही जमत नाही. पण आता थोडं शेड्यूल चेंज करायचंय. तर काय होतं, सकाळी उठल्यानंतर मग मोबाईल घेऊन वगैरे बसावं लागतं, एडिटिंग वगैरे करावं लागतं. म्हणजे सकाळ सकाळी मोबाईल वापरला तर खूप त्रास होतो डोळ्याला. मग त्यामुळे थोडं शेड्यूल चेंज करून सकाळी एक्सरसाइज वगैरे करून आता मग आजच्यापासून मॉर्निंग रूट आपलं बदलणार, रुटीन काय असेल तर त्या काळ बघा दूध पितो थोडं. बघायचं का तुम्हाला किती वाजले, तर हे बघा, हे बघा आहे का 5:30 वाजत आलेत. बाहेर खूप अंधार आहे. तर आता निघायचंय. दूध पितो आणि काय नको. मित्रांनो, अशा प्रकारे आलोय भंडारा डोंगरावरती. एकदम निरव शांतता आहे. 6 वाजलेत आणि चालायला पण सुरुवात केली वॉकिंगला. आणि हे बघा काय झाले, गेले एक 15 ते 20 दिवसामध्ये इकडे एकदम असं हे होते नाही का, बाकास थोडं वाटायचं नाही का, असं नाही का, हिरवळ वगैरे काय नव्हती, हिरवळ नव्हती काय सुद्धा. आणि आता बघा सगळीकडे ना असं जंगलच झालंय. एकदम भयानक वातावरण झालं एकदम नाही का, म्हणजे असं एकदम शांत वाटतंय, निरव शांतता. अजून आले नाहीत काही लोक, म्हणजे येतात बरेच 7 वाजेपर्यंत नाही का. असे हे बघा किती शांत वाटतंय. इकडे मागे बॅक साईडला फॉरेस्ट आहे खूप मोठं, त्याच्यामुळे जंगल वगैरे भरपूर आहे तिकडे. आणि हा जो रस्ता आहे हा नवीन केला आहे आता, त्यामुळे चांगलं आहे. डायरेक्ट मेन मंदिरापर्यंत जाऊ शकतो या रस्त्याने. तर अशा प्रकारे वॉकिंगला सुरुवात केली, स्टार्ट केली 6 वाजता. आपण बघूयात आपण आता वरती किती वाजेपर्यंत पोहोचतोय, म्हणजे किती वेळ लागतो वरती जायला. तर फायनली एकदम वरती आलोय, म्हणजे टॉप लेवलला एकदम नाही का, म्हणजे डोंगराचा सपाटा भाग आहे तिकडे आलोय. जवळजवळ 20 मिनिटं गेले. आज काय जाणवलं नाही, कारण थंडीचं वातावरण, थंड म्हणजे नाही का, पावसामुळे असं क्लायमेट एकदम छान झालंय. असं एअर कंडिशन जसं असतं ना तसं एकदम नाही का, मायनस म्हणजे डिग्री सारखं असं खूप छान वाटतंय. हे बघा बॅक साईडला ना तिकडं हे भंडारा डोंगराचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईची मूर्ती तिथं, आणि नवीन बांधकाम चालू आहे. त्याच्यापेक्षा इकडं ना आता वातावरण एकदम छान आहे. डोंगर वगैरे एवढं भारी वाटतं ना, मस्त काय नजारा आहे नसता. सगळ्यात भारी फ्रेश हवा येते, अशी एवढी फ्रेश येते ना की बस मन असं प्रफुल्लित होते, आनंद. तिकडे डोंगर वगैरे दिसतात आहे, हे डोंगर आहे बघा तिथं तिथं. पण तो कसं ढग आल्यामुळे जास्त दिसत नाही. आणि मी बी तिकडून आता पाऊस येण्याच्या मार्गात आहे. ढग वगैरे पूर्ण हे झालेत असे नाही का, काळे कुठं झालेत. त्याच्यामुळे आता लवकर निघावं लागते, नाहीतर मग भिजल मी जाताना. एकदम मस्त वातावरण झालंय.
7:15 वाजलेत आणि आता आपला परतीचा प्रवास आपल्याला चालू करायचा आहे. म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपण शांत बसलो, एकदम एअर कुलिंग कंडिशनमध्ये, फ्री ऑफ कॉस्ट. सगळ्यात महागडी हवा आपल्याला भेटते या डोंगरावरती. तर भेटल्यानंतर आता आपण परतीचा प्रवास करायला लागलो आहे. तर भेटूया आपण डायरेक्ट आता घरी. तर आलो आहे घरी फायनली. 7:15 वाजले नाही का. आणि आलेलं पाणी सोडले, पाणी म्हणजे टाकीतलं नाही का, पाणी संपलं होतं. तर घरी आलो आहे. आणि बघा आता आपल्या टेरिसमधला व्ह्यू, म्हणजे टेरिसवरून जर दिसते ना व्ह्यू, बघा कसा आहे. गाथा मंदिर समोरच आहे. बघा हे मंडपाचं काम चालू आहे, हे गाथा मंदिर. तर चला आता फ्रेश होतो. फ्रेश होऊन मग नंतर नाश्ता वगैरे करून लगेच आपलं कामाला सुटायचं आहे. बघूयात आपण आता काय होतं. पण घरी आलो, घरी आल्यानंतर नाही का फ्रेश झालो आणि आता थोडं वाचन करायचं. वाचन म्हणजे बघा, हे पुस्तक आहे शिवनेरी, डॉक्टर लघुपत्र गायकवाड सरांचं, शिवरायांची जन्मस्थान शिवनेरी. याच्यापूर्वी आपण हे वाचले, म्हणजे तसं डबल वाचलंय मी. फकीर म्हणून कादंबरी अण्णाभाऊ साठेंची, माझ्या आयुष्यातली मी पहिली कादंबरी वाचली होती. ज्यावेळेस मी 2011-12 त्यावेळेस काहीतरी वाचली. त्याच्यानंतर मी बरेच कादंबरी वाचले नाही का, अण्णाभाऊ साठेंच्या, वळू, रानबोका, त्याचबरोबर वैजयंती, अजून माकडीचा माळ, बरेच काय काय नाही का. आणि एकदम कादंबरी त्यांच्या असं वाचताना असं वाटतं की आपण त्यातलं कोणतं तरी पात्र आहे. आता फकीरच एवढं छान पात्र आहे ना की बस नाही का. तर आणि सगळ्यात शेवटी जे असं कळतं की ती तलवार जी होती, त्या तलवारीने किती कत्तेली केल्या म्हणजे गरिबी मात करण्यासाठी, पोट्याचे खळगे बघण्यासाठी. ते एक नायक म्हणून, विलन म्हणून तो काम करत होता फकीर. त्याच्या वडिलांनी पण ते गावात रूढी परंपरानुसार ते काय जोगिनी वगैरे असतात जोगते, ते आणण्यासाठी, जोगणे आणण्यासाठी त्याला हे झालं करतात नाही का, त्याचं मुंडकं मारतात. पण विषित आल्यानंतर वगैरे मारतात. ते स्टोरी खूप खतरनाक आहे आणि एकदम नाही का असं अंगावरती काटा येतो, शहरा आल्यासारखं वाटतं नाही का. मग ते शेवटी समजलं जातं की ते जी तलवार होती त्यांच्या हातात, यांच्याकडे फकीराकडे जी दिली नंतर ना, ती तलवार जी आहे ती तलवार शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना दिली होती, ती तलवार होती. खूप अशी स्टोरी भारी आणि एकदम नाही का खूप छान वाटते. तर आज आपण हे वाचणार आहे थोडं, शिवरायांची जन्मस्थान. आता किती 8 वाजत आले, थोडं वाचायचं आणि नंतर मग नाश्ता वगैरे करून मग निघायचं वरती. तर सकाळच्या रुटीन मध्ये आपलं पुस्तक वाचून झालं, थोडं वाचलं नाही का, छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवनेरी किल्ला आहे. ते माहिती थोडी खूप डिटेल मध्ये दिली होती त्यांनी, खूप छान आहे. आणि खूप छान नाही का, त्याच्याबरोबर त्यात तो इतिहास आहे वगैरे ते सगळं दिले. त्याच्यानंतर वर्किंगला आलो. सकाळी वर्किंगला आल्यानंतर काही व्हिडिओ काढता आला नाही, कारण खूप काम होतं. काही कंपनीच्या स्कीम मध्ये डिस्ट्रीब्युट करायचे होते, अजून पण चालूच आहे. थोडं आता इकडलं थोडं वर्किंग तुम्हाला दाखव नाही का. इथं तुम्ही बघितलेलंच आहे, डॉक्टर व्हिजिट वगैरे असते. आता दिवसभर करायचं आणि नंतर ना आता मग घरी जायचं 5-6 वाजता. संध्याकाळी आता 8च वाजले, कारण 1 वाजल्यानंतर बरंच काम होतं आणि आल्यानंतर ना झोपलो होतो. त्या सकाळी लवकर उठलो, 4-4:30 वाजल्यापासून कसलीच झोप नव्हती. त्यामुळे आज नाही का दुपारी लय झोप कंट्रोल झाली नाही झोप. मग आता आलोय आणि मग आता जेवण करायचं डायरेक्ट नाही का. तर हे आमचं थोडं नॉर्मल रुटीन नाही का, म्हणजे रोजचं काय असतं ते. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बघा इकडे आमचं शंभू जेवण करतोय. इकडे जेवण वगैरे रेडी झालंय आणि त्याचबरोबर इकडे हे सॅम्पल वगैरे येतात कंपनीचे डॉक्टरांना. दुपारी आल्यात 15 बॉक्स आलेत जवळजवळ. आमची देव बघा येऊन थांबली समोर आहे का. माग सर जरा, सर बोल. नमस्कार. नमस्कार. कशा आहेत म्हणा. आमची दिवस भारी करते. आज काय व्हिडिओ वगैरे जास्त काय काढता आलं नाही, कारण मी काय खूप सकाळी लवकर उठल्यामुळे आज थोडं नाही का 3:30ला सुटली होते, झोपच नाही कसली. असो, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.